अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने बाल कामगारावरील मोठी कारवाई केली आहे। यवतमाळ रोडवरील एसीबी क्रिएशन गारमेंट कंपनीमध्ये अल्पवयीन कामगारांना काम करत असल्याचे उघडकीस आले असून 10 बाल कामगारांना ताब्यात घेतले। कंपनी विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने या बाल कामगाराच्या शोषणावर कारवाई केली। कलकत्ता येथून अनेक वर्षापासून अल्पवयीन कामगारांना एसीबी क्रिएशन गारमेंट कंपनीत कामावर ठेवले जात होते। पोलीस पथकाला या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संयुक्त कारवाई करण्यात आली। बडनेरा येथील एसबी क्रिएशन गारमेंट्स कंपनीत एक मोठा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। येथे 10 अल्पवयीन मुलांना कठोर परिश्रमात काम करायला लावले जात होते। पोलीस आणि संबंधित विभागांनी ही कारवाई केली असून या मुलांना ताब्यात घेतले आहे। संबंधित अधिकारी आणि पोलीस यंत्रणा या मुलांना ताब्यात घेतल्यानंतर त्वरित वैद्यकीय तपासणी त्यांची केली गेली आणि त्यांना बालगृहात दाखल करण्यात आले। बडनेरा पोलीस स्थानकात एसबी क्रिएशन कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की या प्रकरणी आणखी चौकशी सुरू आहे। या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल ईशा खांडे, रणजित गावंडे, निवृत्ती काकड आणि आशिष ठेवले यांचा समावेश होता। तसेच कामगार उपायुक्त कार्यालयाचे संजय पांडे, तुषार देशपांडे, रविकांत चौधरी, अभिजित एवलीकर यांच्यासह आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाचे अधिकारीही समाविष्ट होते। ही एक अत्यंत महत्त्वाची कारवाई आहे जी बाल कामगारांच्या संरक्षणासाठी घेतली गेली आहे। या कारवाईद्वारे सरकारने बाल कामगारांच्या विरोधात कठोर पाऊल उचलले आहेत। अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की यापुढे अशी कारवाई सुरू राहील आणि या कोणत्याही मुलाला कामाचा अत्याचार सहन होऊ देणार नाही। ताब्यात घेतलेल्या मुलांची देखभाल आणि कायदेशीर मदत दिली जाईल। आपण या घटनेवर सतत लक्ष ठेवू। अधिक अपडेटसाठी बघत राहा सिटी न्यूज।